राजाज्ञा न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। शहादा सारंगखेडा यात्रेतील व्यवस्थापनाचा फज्जा उडाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। सर्वात गंभीर बाब म्हणजे मृत घोडे कहाटूळ रस्त्यालगत उघड्यावर फेकून दिले जात आहेत। यामुळे परिसरात दुर्गंधी, संसर्ग आणि आरोग्य धोक्याचं सावट निर्माण झालंय। महानुभाव पंथाच्या अनुयायांनी कहाटूळ बारीजवळ उभा केलेल्या श्री दत्तप्रभू मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी आहे आणि अशा परिस्थितीत अश्वांचे मृतदेह उघड्यावर टाकण्याच्या निष्काळजीपणामुळे भक्तांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या जात आहेत। श्री दत्तप्रभूंचा जगप्रसिद्ध चेतक फेस्टिवल यंदा मोठ्या जाहिरातबाजीत झळकत असला तरी वास्तव्यात स्वच्छता, पशुसंवर्धन आणि मूलभूत व्यवस्थेची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। भाविक, स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांनी आरोग्य धोका वाढल्यामुळे कडक नाराजी व निषेध व्यक्त केलाय। प्रशासनानं, बाजार समितीनं आणि संबंधित विभागांनी तात्काळ हस्तक्षेप करून स्वच्छता व मृत प्राण्यांची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांकडून होती आहे। राजाज्ञा न्यूजसाठी सलमान तेली, शहादा। नमस्कार सर, इथं या फेस्टिवलच्या निमित्ताने घोडे विक्रीला येतात आणि ते मेलेले घोडे आमच्या मंदिराच्या मानभाव आश्रमाच्या बाजूला फेकून जातात आणि ते घोडे सडले का वास येतात मग, आणि ते वासामुळे आम्हाला आमचा प्रकृतीला त्रास होतो। आता आम्ही ही कमी कुठं करायची, हे लोक ऐकत नाही। तर आता कार्यक्रम आहे 21 ते 1 डिसेंबरचं 11 दिवस पोथी आहे ते मानव पंथाची, आणि इथे लोकांना वास येईल, संत येतील, तर आम्ही कसं करावं, काय करावं आता? तर पुढचं काम तुम्ही पहा बाबा।